आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती पुन्हा गंभीर झाली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये सुमारे 3,32,000 नागरिक प्रभावित झाले असून पुरामुळे आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः शिवसागर जिल्ह्यात 7 जणांचा बुडून मृत्यू झाल्याने परिस्थितीची गंभीरता आणखी वाढली आहे. अनेक भागांमध्ये रस्ते, घरे आणि शेतीचे नुकसान झाले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आणि मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आसाम सरकारने पूरग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी नुकसान भरपाईची रक्कम 9 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. केंद्र आणि राज्य यंत्रणांकडून बचाव आणि मदत कार्याला वेग देण्यात आला आहे. आसाममधील पूरस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून पुढील काही दिवस परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. जपानच्या दक्षिण-पश्चिम भागातील क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांताला 7.1 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सुमारे 4:30 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता जपानच्या भूकंप मापन पद्धतीवर कमाल 7 पर्यंत नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे अनेक इमारती आणि रस्त्यांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. आजच्या अपडेटनुसार मृतांचा आकडा 13 वर पोहोचला आहे, तर बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. भूकंपानंतर काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला, तर रेल्वे सेवा आणि वाहतुकीवरही परिणाम झाला. प्रशासनाने नागरिकांना आफ्टर शॉक्स आणि भूस्खलनाच्या संभाव्य धोक्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपानंतर काही किनारी भागांसाठी त्सुनामीचा सल्लाही जारी करण्यात आला होता. सध्या जपानी प्रशासनाचे मुख्य लक्ष बचाव कार्य, जखमींना मदत आणि बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यावर आहे. आज शेअर बाजाराच्या नजरा अडानी एंटरप्राइजेसच्या Q1 FY27 निकालाकडे लागल्या आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील कंपनीची आर्थिक कामगिरी आज जाहीर होणार असून निकालानंतर शेअर बाजारात त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. कंपनीच्या महसूल, नफा, इबिटा आणि कर्जाच्या स्थितीबरोबरच एअरपोर्ट्स, न्यू एनर्जी, मेटल्स, मायनिंग आणि इतर व्यवसायांमधील प्रगतीवर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असेल. विशेष म्हणजे अडानी समूहातील इतर कंपन्यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या Q1 निकालांमध्ये काही सकारात्मक कामगिरी दिसून आली आहे. त्यामुळे आता समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अडानी एंटरप्राइजेसकडून बाजाराच्या अपेक्षा वाढल्या आहेत. निकालासोबतच व्यवस्थापनाकडून आगामी काळातील गुंतवणूक, मोठे प्रकल्प, भांडवली खर्च आणि व्यवसाय वाढीच्या योजनांबाबत काय संकेत दिले जातात याकडेही बाजाराचे लक्ष असेल. म्हणूनच आजचा अडानी एंटरप्राइजेसचा निकाल कंपनीच्या शेअरसोबतच व्यापक बाजारातील सेंटिमेंटसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. अहमदाबादमध्ये 2030च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या तयारीला वेग आला आहे. या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील क्रीडा सुविधा आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास केला जात आहे. कॉमनवेल्थ स्पोर्टच्या उच्चस्तरीय पथकाने अहमदाबादला भेट देऊन क्रीडा मैदाने, वाहतूक व्यवस्था, साबरमती रिव्हरफ्रंट आणि प्रस्तावित स्पोर्ट्स सुविधांचा आढावा घेतला आहे. दरम्यान गुजरात सरकारने जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधांसाठी 1278 कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केली आहे. यात ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा आणि नवीन हॉकी स्टेडियमचाही समावेश आहे. अहमदाबाद विमानतळाचेही जागतिक दर्जाच्या सुविधांमध्ये रूपांतर करण्याची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर वाहतूक, शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांवरही भर दिला जात आहे. आता या तयारीमुळे अहमदाबादला केवळ कॉमनवेल्थ गेम्सचे यजमान शहर म्हणून नव्हे, तर भारताचे आंतरराष्ट्रीय क्रीडा केंद्र म्हणून विकसित करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.